लोत्से फेसवरून जेव्हा आम्ही कॅम्प 4ला पोहोचलो तेव्हा आम्ही ऑलरेडी डेथ झोनमध्ये आलो होतो. सो प्रत्येक क्षण असा आहे की तिथं आपली बॉडी डिटेरिओरेट होत असते. त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये कॅम्प 4वरून समिटला पोहोचून परत सेफली खाली येणं हे महत्त्वाचं असतं. तर कॅम्प 4 जो आहे तो साऊथ कोल नावाची जागा आहे. म्हणजे लोत्से नावाचं हे शिखर 4थ्या क्रमांकाचं उंचीचं आणि एव्हरेस्ट यांच्यामधली जी खोलगट जागा आहे त्याला कोल असं म्हणलं जातं माउंटेनिंग टर्मिनॉलॉजीमध्ये. तर ती साऊथ कोल तिबेटच्या साईडला नॉर्थ कोल आहे, नेपाळच्या साईडला साऊथ कोल आहे. तर त्या साऊथ कोलवरून तिथं कॅम्प 4 असतो 7900 मीटर उंचीवर आणि तिथून एव्हरेस्टचा फायनल समिट पुश सुरू होतो. सो साऊथ कोलवरून साधारण 50 ते 60 डिग्रीच्या अँगलमध्ये चढाई सुरू होते. ती बाल्कनी नावाची एक जागा आहे तिथपर्यंत. बाल्कनी अशी जागा आहे की तिथे थोडीफार विश्रांती घ्यायला तुम्हाला संधी आहे. थोडासा फ्लॅटिश रिजन आहे जिथे ऑक्सिजन पण सिलेंडर पण बदलले जातात. तुम्हाला पाणी जर का एखादा घोट घेऊ शकत असेल तर ते तुम्ही पाणी पिऊ शकता. आणि तिथून मात्र पुढे साऊथ समिट पुढचा जो टप्पा आहे तो साऊथ समिटचा तिथपर्यंतची चढाई मात्र अजून चॅलेंजिंग आहे. त्यामध्ये आम्हाला काही रॉक सेक्शन्स पण जाणवले जे आम्हाला आधी अपेक्षित नव्हते रूटवर, पण तेही आम्हाला रॉक सेक्शन ज्यावेळेस फेस करावे लागले. चढाई पण 60 डिग्रीच्या ग्रेडियंटची होती. ती करून आम्ही साऊथ समिटपर्यंत पोहोचलो. आता साऊथ समिट असा पॉईंट आहे जो कॅम्प 4मधून दिसत असतो, पण तिथे पोचल्यावर ॲक्च्युअल पुढचं समिट आणि ती जी ट्रॅव्हर्स आहे ती दिसत असते. सो साऊथ समिटवरून थोडंसं डिसेंट करावं लागतं, एक 10-15 फूट, आणि पुन्हा ट्रॅव्हर्स आहे. त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे हिलरी स्टेपचा. तर हिलरी स्टेप जी आहे ती साधारण 40 ते 45 फूट उंच असा रॉक पॅच आहे. पुन्हा मिहिरनं जसं सांगितलं तसं जे क्रॅम्पॉन म्हणजे बुटांना खिळे असतात ते खिळ्यांच्या जोरावर रॉकवर चढाई करणं खूप चॅलेंजिंग असतं. त्यात ऑक्सिजन मास्क सांभाळायचा असतो. हे सगळं करत पुढचा टप्पा आहे तो हिलरी स्टेप क्रॉस केली की पुढे एक 15 ते 20 मिनिटामध्ये ॲक्च्युअल समिट येतं.